ये सुरेश ये ये हे बघ ही तुझी खोली आहे की नाही तुझ्यासारखी. माझी मजूर तुझी म्हणजे तुझ्या एकट्याची खोली ही. बबन एवढी मोठी गादी. हं त्या खाटावरनं 4-5 वेळेला असा कोलमुडून माझ्या अंगावर पडलेला. आता हाय जागा तर पाय पसरून झोपायचं निवांत आयश करायची. नाही बाबा आपण आपलं हातरून बघून पाय पसरावा. तात्या तुम्हाला तायता लागतंय ना मला तांदा. तुम्ही कशाला लाजावताय मला लक्ष्मणराव. लादायचं तायत्यात आम्हाला थदलं ताला ते तुमच्या ताती. फक्त तुम्ही म्हणाय ना तुमच्यात आलं तर वर्ल्ड फेमस ताला. काय ते वर्ल्ड फेमस ताला वर्ल्ड फेमस धाला तलई वर्ल्ड फेमस आचारी तुझ्यासारखं. हा तात्या आता तुम्ही इथं राहायला आलेत म्हणल्यावर तुमची थातल ताली चालायला पाहिजे ना. आता तुम्ही राहताय ना इथं. लक्ष्मण जरा मागच्या दारापाशी ये तुझी खातिरदारी करायची. गेलं का? हे बघ सुरेश मामा साहेबांनी आहे की नाही अजिबात घाबरत जाऊ नकोस. त्यांनी तुझी वाईट जरी कळ काढली की नाही लगेच सुमीला सांगायचं बरोबर सरळ करते. मग बबन मी तर राहायला आलो यार माझ्या लेखीच्या घरात. कोणाच्या लावा कराय नाही. तेव्हा असलं काय सांगू नको गाड्या मला तू. तात्या तात्या काय पाहिजे ना मला सांगा. बरं मग आता तू माझं एक काम कर. सुरेशचं सगळं सामान समर साहेबांच्या खोलीत आहे तेवढं आणून देणार का? हा आणतो की लगेच. बबन हे तर लय गाड्या अवघडल्यागत वाटतंय मला. मला असली सवय नाही रे राजा महाराजासारखी. सुरेश तू आता सुमीच्या घरी राहायला आलाय. सुमीच्या सवय लावून घे. आयश करायची झोपायचं खायचं प्यायचं. ताई ताई तू काहीतरी पटकन कर. अगं घरातले सगळे जण उड्या मारत ते सुरेशरावांना विचारतात तात्या तुम्हाला हे पाहिजे का, तात्या तुम्हाला ते पाहिजे का. अगं एवढ्या उत्साहात आपल्याला कधी कुणी काही विचारलं होतं का? समरने जे केलंय ते बरोबर केलं नाहीये नरसू. ताई अगं समरची याच्यात काहीच चूक नाहीये. ती खानावळवाली त्याला सगळं शिकवतीये. पण समरने काय ऐकायचं तिचं? ताई आता बायकोय म्हणल्यावर ऐकावं लागतं ना. म्हणजे भाऊजी पण तुझं नाही का ऐकतात. म्हणजे कधी कधी मला पण शालूच्या हट्टापुढे काही करता येत नाही ना. नाही मी समरला असं वागू देणार नाही. ताई समर तसा वागायला लागलाय अगं. म्हणजे ती खानावळवाली त्याला सगळं शिकवतीये आणि तो तसंच वागतोय. आपण समरला याच्यात तू दोष देऊ नकोस. म्हणजे नवरा चुकीचं वागल्यावर ती शिकून बायकोची असते का? मामासाहेब अहो तुम्ही चांगल्या घरातला आहे. एवढं शिकल्या सवरलेला आहे मग असं अडण्यासारखं बोलू नका. नवरा जेव्हा आईबापाचं ऐकतो चांगलं राहतो तेव्हा ते आईबापाचा संस्कार. आणि जेव्हा तो आईबापाच्या मनासारखं वागत नाही तेव्हा ती बायकोची शिकवण. बायकोचा काय संबंध ह्यात? नवऱ्याच्या मनाला जे वाटते तसा तो वागत असतोय. मग याचा खापर आम्हा बायकांच्या माथ्यावर का फोडताय? का तर बायका ऐकून घेतात म्हणून. सासूबाई मी पायलटला एका शब्दानं म्हणलं नव्हतं की तात्याने इथे घेऊन ये म्हणून. मला तर माहिती बी नव्हतं. पण तरी तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्या पोराला पडवत्या तर तुम्ही त्याला त्याच्या तोंडासमोर विचारा ही माझी शिकवण आहे का त्याचा चांगुलपणा. आजपर्यंत माझा समर मला न विचारता कुठलाही निर्णय घेत नव्हता. मग आजच का? कारण आज तशी वेळ आली आहे म्हणून. तुम्हाला तात्या इथे नका असतील तसं तुम्ही सगळ्यांसमोर सांगा. मी घेऊन जाईन माझ्या बापाला कुठं बी. पायलटने जो निर्णय घेतलाय त्याचा मान राखायचा म्हणून मी तात्याने इथे ठेवून घेतलंय. तुम्हाला पसंत नसेल तर मला 1 मिनिट बी लागणार नाही हे घर सोडायला. तुम्ही सांगा फक्त सगळ्यांसमोर. सासूबाई जेवण वाढले जेवाय चला. भूक नाहीये मला.
अगं ती म्हणत होती तर समरला सांगून टाकायचं ना, गेली असती तिच्या बापाला घेऊन कुठेतरी. मूर्ख आहेस का नरसू? ती गेली तर समर नाही का जाणार? हा, आता तो बायकोच्या मुठीत आहे नाही का? ताई काहीतरी राजकारण करताय. मी माझ्या मुलाला तिच्या मुठीतून सोडवणार नरसू. बरोबर ताई, समर तुझ्याच मुठीत राहायला पाहिजे. परत शेवया. हा, मागच्या टायमाला तुम्हाला लय आवडल्या होत्या ना, म्हणून या टायमाला पण पलत त्याला. हा, आता ह्या टायमाला मी बरोबर खायला शिकणार बरं का जावं बापू. हो, मी शिकवतो ना तुम्हाला. हे बघा, हे 2 चमचे घ्या आणि ह्याच्यामध्ये ठेवा आणि असं गोल फिरवा आणि हे असं उचलून खायचं. मम्मा नाही आली नाही, त्या जेवणार नाही म्हणल्यात. का? मी बघून येतो. थांब. आता सुरेशराव जेवायला बसलेत ना, भरल्या ताटावरून असं उठू नये. सुमी, अगं तू पण बस ना. नाही मामांजी, तुम्ही खाऊन घ्या, मी आणि बबन परत जेवतो. तात्या, नीट झालं ना जेवण? होय, पण तिथं आहे मॅडम. तात्या, तुम्ही मम्माची नका काळजी करू, मी समजावतो मम्माला. तात्या, तुम्ही आता झोपा निवांत. हा, मी काय म्हणतो सुमे, मी बबनकडे जातो की राहिला. अजिबात नाही. बबन तिकडे बी एकटाच पडणार, तेव्हा जातो की मी तिकडे राहिला. सवय मला त्याची. बरं ठीक आहे, बबनला बोलवू का मग इकडे? सुमे, तू सांग की समजावून. नाही तात्या, मी काय समजवणार नाही. अगं बायकोची शिकवण आहे असं वाटाय नको. तात्या, सुमी सकाळपासून काम करते, दमली असेल आता ती. आराम करू दे तिला आणि तुम्हीही आराम करा. हा, चल झोपा. सुमे, ए सुमे, जा बापू, ओ जा बापू. सुमे, ए सुमे, सुमे, ए सुमे, जा बापू, ओ जा बापू. सुमे. तात्या, तात्या, काय झालं? अगोदर बाजू उघडा आहे, कडी कुठे ह्याची? तात्या, याची कडी नसते, हे असं लॉक आहे. ते खाली केलं ना की उघडताय बघा, असं उघडतं. असं होय? तात्या, या बसा आधी, तुम्ही बसा. या, बसा इथं. शांत व्हा आधी. तात्या, तुम्ही न घाबरता झोपा आता. हा, जाऊ का आम्ही? चल चल. झोपा. ओ सुमे, दरवाजा उघडत राहू दे बाया, मला लय भ्या वाटतं इथं. तात्या, घाबरायचं काय त्यात? पण उघडाच राहू द्या. बरं ठीक आहे, उघडा ठेवतो मी. चल, गुड नाईट. झोपा.
मामासाहेब मामासाहेब हां हॅलो हां जाधव साहेब नाही मेसेज मिळाला असेलच माझा तुम्हाला. नाही 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 तुम्ही यायलाच पाहिजे, तुमच्याशिवाय कार्यक्रम होणं शक्यच नाही. हो हो नक्की या. हां तानाजी साहेब. हो अहो नाही काही नाही, आपले समर साहेब चेअरमन झालेत ना कारखान्याचे, त्यानिमित्ताने संध्याकाळी बंगल्यावर एक छोटासा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलाय. नाही तुम्ही यायचंच, नक्की यायचं. हो हो पुढची वाटचालही ठरवायची आहे. या या नक्की या. मामासाहेब मम्मा अरे या पार्टीची वगैरे खरंच काही गरज नव्हती. आता कारखान्यावर दररोज भेटतोच की आम्ही. समर अरे अशा कार्यक्रमातच खरं राजकारण करता येतं. तुझं कारखान्याचं संचालक मंडळ तर आहेच, पण मी बाहेरचीही काही माणसं बोलवली आहेत. शेवटी आपली वाटचाल मुख्यमंत्री पदाकडे आहे, लक्षात आहे ना तुझ्या? बरोबर. बरोबर काय? तुम्ही जरा 4 माणसांना फोन केला असता तर बरं वाटलं असतं मला. फोन करू म्हणतेस? करतो. आता काही गरज नाहीये. ज्यांना फोन करायचे आहेत ना त्यांना मी केलेत. संध्याकाळच्या पाहुणचाराकडे जरा नीट लक्ष द्या म्हणजे झालं. लक्ष्मण अरे आज काही महत्वाची माणसं येणार आहेत आपल्याकडे, सगळी व्यवस्था नीट झाली पाहिजे, सांग सगळ्यांना. हा नरसू नरसू नाश्ता थँक्यू ताई थँक्यू. झोपतोयस काय सकाळी सकाळी? काय सांगू ताई, रात्रभर झोप नाहीये. गिरणीचा भोंगा वाजतो ना तसं रात्रभर घोरण्याचा आवाज येत होता. आता याची सवय करून घ्या मामा. काही केलं तरी तात्यांचं घोरणं थांबत नाही. आता सवय करून घ्यायला पाहिजे. काय ताई? घ्या चाखारी घ्या. नाश्ता आणलाय ना लक्ष्मणने? अहो ते तात्यांसाठी घेऊन आले मी चाखारी. त्यांना सकाळी चाखारी शिवाय जमतच नाही, म्हणून म्हटलं बाकी कोणाला पाहिजे असेल तर ते बी घेतील. घ्या. दे मला दे. मला पण. तुम्ही पण आहेत कुठे सुरेशराव? माग आमरेत आंघोळ करायला लागले. का बाथरूम नाही आहेत का आपल्याकडे? नाही ते तात्यांना बंद खोलीत आंघोळ करायची सवय नाही, मोकळ्यावरच करतात आंघोळ. त्यांना सांग मंत्री पाटलांच्यात आहेत ते. असं रस्त्यावरच्या माणसासारखं वागणं सोडून द्या. आता ह्यात रस्त्यावरच्या माणसासारखं काय? आणि रस्त्यावरची माणसं काय माणसं नसतात का? ते तुमचं तुम्ही बघा, पण मंत्री पाटलांच्या घरी राहायचं तर इज्जतीत राहा. तू नको लक्ष देऊ. तात्याने इथं राहावं असं सासूबाईंच्या मनातच नाही. सुमे सुमे त्याची जाम घोळ आहे. काय करायचं तेच समजत नाही. काहीही करून मम्माचा होकार मिळवायला पाहिजे, पण कसा तेच समजत नाही. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. नाही डॅडी, जर मम्माचा होकार मिळाला नाही तर असे छोटे मोठे वाद सतत होत राहणार. हा प्रश्न काहीही करून सोडवला पाहिजे, नाहीतर जाम त्रास होईल सगळ्यांना. मग अशा वेळी राजकारण करावं लागणार. करशील काय? आजच मी पेपरमध्ये एक बातमी वाचली. तू तयार आहेस का सांग? मम्माचा होकार मिळणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. ठीक आहे, हे बघ ही ती बातमी. बबन्या आर नीट पाईप धर की. पाईप कुठं, पाणी कुठं? हा तुला फक्त तुझं पडलंय, माझं काहीच वाटत नाही तुला. आता तुझं काय मध्ये ना आधीच? काय म्हणजे तू इथं मला तर आहेच करती.
आणि मी तिकडे एकटाच आहे. बबन तुला काय माहित बाबा, मी काळजाव दोंडा ठेवून इथं राहतोय. ती किती वेळा सुमीला आणि पायलटला म्हणलं मी बबनकडे जाऊन राहतो, तर ती काय बी ऐकायला तयार नाहीत. मग मी काय करू? मग मी तरी काय करू सांग की? मी एकटाच राहतोय तिकडं भूतासारखं. सुरेश, अरे तुम्ही दोघं तिकडं होता तेव्हा मला सुमी माझी आई होती, तू बाप होता. पण आता दोघं पण नाही तुम्ही तिकडे. मला असं पोरक्यासारखं वाटायला लागलं यार. बबन्या उगा आता काहीतरी सॉंग करू नकोस बघ. सांग वाटतंय बाई, मी करते ती सांग वाटतंय बाई तुला. मग काय तर सुरेश अरे माझं मन रडतंय रे लय. सुमे, बघितलंस का तू? माझा बाप दगडाच्या काळजाचा निघाला. तू तरी समजून घे की ग मला. हाय का माझी आई पण दगडाच्या काळजाची निघाली. बबन्या ग बसतोस का आता? साहेब इकडे ये की. साहेब तुम्ही तरी समजून घ्या की मला. माझ्यावर रातभर डोळ्याला डोळा लागत नाही अहो. का? आता काय सांगू तुम्हाला, मला रातभर या सुरेशचा हॉर्न ऐकत झोपायची सवय लागली. आणि आता ह्याचा भोंगाच वाजत नाही, त्याच्यामुळे मला रातभर झोपच येत नाही अहो. अरे आता भोंगा का हार नाही, एक ठरव बाबन्या. दोन्ही पण एकच आहे. सुरेश अरे मला तुझ्या गोरण्याची सवय लागली अरे. मला रडू येतंय माहित आहे का? डोळ्याला एक टिपूस तरी आहे का तुझ्या? तुला तर माझ्या डोळ्याचं ठिपूस पण दिसायचं पण झालं वय. हे घे बबन, हे घे. लागल्या का दारा डोळ्यातनं माझ्या? दिसलं का तुला डोळ्यातलं पाणी आता? बाबन्या अरे तुला काय खूळ लागलंय काय? सुरेश अरे माझं मन आतली आत किती रडतंय तुला नाही कळायचं रे. बबन अरे काय झालंय? साहेब आम्ही पोरका झालो आहो. जावा बापू, तुम्ही काय ऐकू नकायचं, मी बघतो ह्याला. रांगोळ तू. सुमे काय झालं? कशी एकटी का बसलीस तू? काय नाही, ते जरा थंड वाजत होते म्हणून उन्हात बसले. बघू इकडे बघू. तू कधीपासून खोटं बोलायला लागलीस ग? काय झालं नीट सांग. सुमे अगं मम्माचं बोलणं इतकं नको मनावर घेऊस तू. पायलट अरे सासूबाईंच्या मनात नसेल तर कशाला उगाच. मी तात्यांना बबनच्या घरी पाठवू का? अजिबात नको. सुमे बघ, मम्माला हे सगळं पटत नाहीये मला माहिती आहे. मी समजावतो ना मम्माला. पण ते समजत नाही, त्याला काय करायचं? पायलट मी तुला एका शब्दात तरी म्हणलं होतं कारण, पण मी तुला शिकवते असं का म्हणलं? त्या मी तुला शिकवले का कधी? अजिबात नाही. मग तू बायकोच्या मुठीत गेला असं का म्हणावं? सुमे अगं सांगितलं ना, मम्माचं बोलणं नको मनावर घेऊस तू. अगं मम्मा आहे ती, जे मनात येईल ते बोलून टाकते. आता या क्षणाला नाही म्हणते तर पुढच्या क्षणाला होय म्हणेल ती. नाही पायलट, त्यांना तात्या नका आहेत घरात. तू सांग मी काय करू? बरं मग ऐक, मम्मा जर स्वतःहून म्हणाली की तात्यांना इथे राहू दे, तर मग तर ऐकशील? तर त्या नाही तयार होणार. आणि झाली तयार तर कसं? तर मी बघतो ना कसं ते. आता डोळे पुस आणि तुझ्या कामाला लाग. काय करायचं मी बघतो. बबन एक जबाबदारी सोपवायची तुझ्यावर. हा सोपव की मग. मी सांगेन तसं करायचं. कसं? चल सांगतो. सुमे तू अशी गप गप का ग? काय नाही, तुम्ही आत या, मी तुम्हाला चहा करते.